नमस्कार, स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलवरती. रोज डब्याला काय बनवावं हे मोठं कोडं आहे. आणि आता काय झालं, बाहेर पाऊस पडतो त्यामुळे भाज्याही अस्वच्छ असतात. त्यामुळे आमच्या आहोंकरता आज इडली चटणीचा बेत आहे. इडलीचं बॅटर बनवून मी इडल्या बनवून घेतलेल्या आहेत. इडलीचं पीठ फुगण्यासाठी ना रात्री थोडासा कच्चा कांदा ठेवायचा त्याच्यामध्ये, म्हणजे पीठ चांगलं फुलून येतं. आता माझ्या इडली चटणी बनवून झालेली आहेत. सोबतच मी पोळी आणि चटणीही देणार आहे. आता डबा भरून घ्यायची वेळ आलेली आहे. त्यानंतर आता आमचे डॉगी काय करतात बघूया. याला कितीही रात्री व्यवस्थित अंथरूण घालून दिलं ना की याचा रोजचा हा असा पसारा काढायचा असतो. आता सोबतच मी सांबरही बनवणार आहे. काय होतं, इडली सोबत गरम गरम सांबर हे छान लागतं. चटणी आपल्याला गरम करता येत नाही, पण आपण सांबर कितीही गरम केलं ना तरी काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये डीप करून खायला एक वेगळीच मजा. आता माझी पूजाही उरकलेली आहे. त्यानंतर आता शंकर बाबांची सेवा करायची वेळ आलेली आहे. शंकर बाबांची पूजाही मी उरकून घेतलेली आहे. तर चला मग नाश्ता करायला या माझ्यासोबत. इडली चटणी कशी वाटली, माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा. धन्यवाद.